नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज शेअर मार्केटमधील फ्रॉडविषयी माहिती सांगत आहे. हा फ्रॉड आहे लाडजळगाव तालुका शेवगाव येथील वैभव ज्ञानेश्वर कोकाटे हा लोकांना मोठे आमिष दाखवून त्यांच्याकडून 1,00,000, 2,00,000, 10% 15% आमिष दाखवून लोकांचे पैसे मॅनेज करत असे. गावातील 3 ते 5 कोटी रुपयांचा घोटाळा केला आणि आसपासचे जे खेडेपाडे असतात तेथील लोकांचा असा 25 ते 30 कोटी रुपयांचा घोटाळा वैभव ज्ञानेश्वर कोकाटे यांनी केला आहे. आणि हा गावातून रात्रीच पसार झाला आणि लोकांनी त्याचं घर, ऑफिस सर्व तोडून टाकले. मित्रांनो, यामुळं काही लोकांचा फायदा होईल का त्यांचे पैसे मिळतील? मित्रांनो, तुम्ही भारताचे एकदम सुजाण नागरिक आहात. तुम्ही अशा कोणत्याही आश्वासनाला किंवा लोकांच्या खोट्या मोठ्या रिटर्नच्या आशेवर फसवले जाऊ नका. हे लोक काय करतात, लोकांना सांगतात आम्ही शेअर मार्केटचे जाणकार आहोत, आम्हाला यातलं खूप समजत आहे, तुम्ही तुमचा काही पैसा आम्हाला मॅनेज करायला द्या, आम्ही तुम्हाला फिक्स रिटर्न मिळवून देऊ शकतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये कोणीही फिक्स रिटर्न देऊ शकत नाही. शेअर मार्केटमध्ये मित्रांनो वर्षाला 13 ते 15% रिटर्न आपल्या इंडेक्समध्ये मिळू शकतो. निफ्टी सेन्सेक्समध्ये महिन्याला कोणी तुम्हाला 10% किंवा 5% रिटर्न मिळवून देऊ शकत नाही. असं जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर तो तुमची फसवणूक आहे. याच्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नका. आपण गावामध्ये राहणारे, कष्ट करणारे, शेतीमध्ये काम करणारे शेतकरी लोक आणि रोजगार लोक, गाईचं दूध, खूप काबाड कष्ट करणारे लोक असतो आपण. हे लोक आपल्या कष्टाचा पैसा हेरतात आणि आपल्याला आमिष दाखवतात. आपल्यालासुद्धा वाटते की आपल्याला चांगला परतावा मिळेल आणि आपण यांच्या आमिषामध्ये फसतो. सुरुवातीला काही दिवस हे लोक पैसा देतात आणि नंतर त्यांच्या अंगलट आलं की पळ काढतात. मित्रांनो, आजकालच्या मोबाईलच्या युगात असे कितीक घोटाळे होतात तुम्हाला सर्व माहीत असतात. पण आपण डोळे बंद करून अशा हरामखोर लोकांच्यावर भरोसा ठेवतो आणि आपली कष्टाची गाडी कमाई गमावून बसतो. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये कमवलेल्या पैशावर सुद्धा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन असे टॅक्स द्यावे लागतात. आणि हे टॅक्स देऊन जे परतावा मिळतो तो नफा असतो, तो सुद्धा 12 ते 15%च्या वर नाही. बँकेपेक्षा फक्त शेअर मार्केटमध्ये 5 ते 6% रिटर्न जादा मिळू शकतो, त्याच्यापेक्षा जादा मिळू शकत नाही. आणि एखाद बार तो मिळालाच तर तो लकीने असतो. कसं असतं की एखादा शेअर जर समजा चांगला चालला तर त्यावेळेस माणसाला 50% चालला, तो त्याचीसुद्धा काही गॅरंटी नसते. एखाद बार तो चालू शकतो किंवा नाही बी चालू शकत. तो नशिबात, तो सगळं डिमांड आणि सप्लायचा खेळ असतो. त्यामुळं अशा कोणाच्याही खोट्या आश्वासनाला किंवा या गोष्टीवर लक्ष विचलित होऊ देऊ नका आणि आपल्या कष्टाचे पैसे कोणाकडेही अशा भामट्याकडे देऊ नका. तुम्हाला मी कळकळीने सांगत आहे. आणि माझं चॅनल सर्वांसमोर पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सगळीकडे पाठवा. धन्यवाद.